संस्कृती आणि संस्कारांची जपणूक केल्याच्या खुणा सगळीकडे दिसत आहेत. वा. नाही म्हणजे आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही केलंय. तसं तुमच्या समोर हे सगळं कमीच आहे ना. छाव काय बोलताय तुम्ही? आजच्या व्यवस्थेबद्दल बोलत असाल तर सगळी सोय अगदी व्यवस्थित केलेली आहे तुम्ही. मी बाहेर बघितलं ना, ती एक मुलगी सगळ्यांच्या चपला सुद्धा अगदी नीट व्यवस्थित रांगेत लावून ठेवत होती. तिनंच केलंय हे सगळं. बर बर. ती कोण तुमची? माझी मोठी मुलगी. मोठी मुलगी? हा, तारिणी. निशिता माझी 2 नंबरची मुलगी आहे. बर बर. ही पहिल्या. हा. आमच्या म्हणजे तीच मुलगी जिने आमच्या युवराजला सुनावलं होतं. नाही म्हणजे ते दोघं एकाच कॉलेजमध्ये होते तेव्हा तिकडे. हा चला चला. नाही नाही तुम्ही थांबा ना जरा. मी बाहेर आहे, तुम्ही बोला. गजरेवालीवरून मला अक्कल शिकवत होती रस्त्यात ती उद्धट मुलगी. हा हा. तिचं काय? अहो ती हीच मुलगी आहे जिने युवराजचा अपमान केला. युवराजचा अपमान केला? चल जास्त बोलू नको तो. काय करतेस तू? श्रीमंतांना देव पैसे देतो पण माणुसकी नाही देत. नाही पण त्या दिवशी ती मुलगी योग्य तेच बोलत होती. म्हणजे ती तुझ्या विरोधात बोलली म्हणून तुला ते पटलं नाही. त्या मुलीची बाजू योग्यच होती. आणि आज सुद्धा मी बघतोय ना, ती मुलगी इतकं सगळं व्यवस्थित करते, इतकी धावपळ करते. तुला सांगतो बाहेर सगळ्यांच्या चपला सुद्धा अगदी नीट व्यवस्थित रांगेत लावून ठेवत होते. ती मुलगी युवराजचा अपमान वगैरे करेल असं मला वाटत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझा युवराजच चुकीचा आहे. हा तसं नाही ग. म्हणजे ही मुलगी उद्धट उर्मट अहंकारी वगैरे असेल असं मला वाटत नाही. आपल्या मुलाच्या बाबतीत काय सांगायचं? त्याच्या बाबतीतलं सगळं सत्य तुला तरी माहिती आहे का? हा म्हणजे तुम्हाला आमची बाजू कधी घ्यायचीच नाही का? सतत नेहमी दुसऱ्यांचीच बाजू घ्यायची असते तुम्हाला. नाही नाही, मी योग्य त्याचीच बाजू घेतो. आणि विनाकारण कारण नसताना कोणाचा अपमान वगैरे करणार ती मुलगी काय मला वाटत नाही अजिबात. काहीतरी गोंधळ आहे तिच्या बाबतीत. नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला असणार. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. पण झालं काय? लाज नाही वाटत ना असं विचारायला? बहिणीचा एक सुखाचा दिवस तुला सहन होत नाही ना? आज माझी एंगेजमेंट आहे आणि मला मिळणार सगळं टेन्शन तुला मिळावं म्हणून मुद्दाम सगळ्यांच्या नंतर ही अशी छान रेडी झाली आहेस ना? साडी काय नेसली आहे, ज्वेलरी काय आणि मेकअप. वा. आणि गजरा पण सुंदर. आधी मेकअप पूस आणि गजरा काढ तो गजरा. तर निशी काय करतेस? निशी मी देते काढून. तारिणी काय ग? काय चाललंय? अगं निशीला केसात गजरा माळायचा होता, तो माळून देत होते बस. निशीला? पण याच्यापूर्वी मी तिला कधी गजरा माळताना बघितलेला नाहीये. मग आजच? ए सुमी, आता उगाच त्याच्यावरनं तिला ओरडू नकोस. हा तसं अगं असू देत ना, एवढं काय. आज माळायचा होता तिला. मी देते माळून. आणि आज तिचा साखरपुडा आहे की नाही, मग उगाच तू तिला ओरडू नकोस हा कशावरनं पण. आता बघ आपली निशी किती सुंदर दिसणार आहे ते. आता सांग कोण सगळ्यात जास्त सुंदर दिसतंय? हो हीच ती मुलगी जिने युवराजचा अपमान केला. ठीक आहे मी बोलतो तिच्याशी. पण तिचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घ्यायला लागेल ना. काही उपयोग नाहीये तिच्याशी बोलू. झाला तेवढा अपमान पुरे झाला. मला फक्त ना हात जोडून तिला युवराजची माफी मागताना बघायचंय. म्हणजे आई लहानपणीच वारली त्याची.
वडील कोण काय माहित नाही त्याला. खानदानाचा पत्ता नाही, घर कुठलं, घरचे कोण काही माहित नाही. बरं मी काय म्हणतो, गुरुजी विचारतात तुमची सगळी माणसं आली आहेत का, म्हणजे आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया. नाही नाही आमचे एक मित्र यायचे डॉक्टर कामात. हो 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 मी त्यांना फोन करते. नाही नाही मी आलो की बघ करतो मी फोन. झालं का केडी? हा अरे किती वेळ खाली वाट बघतायत सगळे. हा हा टेबल उघडत नाहीये. सरक. केडी काय झालंय? काही नाही. काही नाही. मग डोळ्यात पाणी काय आहे तुझ्या? अगं ते टेबल बाहेर काढत होतो ना, तर ती धूळ गेली. माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. काय झालंय? बाबांवरनं कोणी काही बोललंय का तुला? नाही काही नाही झालंय. आपण आवरूया लवकर.